भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय सद्गुरु श्री महावीर महाराज की ओम सच्चे दरबार की ओम सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की गुरुणी पुराण गरुडं पुण्यं पवित्रं पापनाशनम् पुराण गरुडं पुण्यं पवित्रं पापनाशनम् शृण्वन्तां कामनापुरम् श्रोतव्यं सर्वदैव हि वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा गणानां त्वां गणपतिं हवामहे कविं कवीनामुपस्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणं ब्रह्मस्पदम् आनं शृण्वन्नो दिवे सीदसादनम् एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् नारायणाच विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् सुवर्णपक्षाय विद्महे पक्षिराजाय धीमहि तन्नो गरुडं प्रचोदयात् भूमितत्त्वाय विद्महे विश्वपालकाय धीमहि तन्नो स्वामिराज प्रचोदयात् परमपुरुषाय विद्महे गुरुदेवाय धीमहि तन्नो सद्गुरु प्रचोदयात् अवधूत चिंतन श्री गुरुदेव अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट सद्गुरु श्री मायबाप सद्गुरु स्वामी समर्थ महाराजांच्या पावन पवित्र चरण कमलावर साष्टांग कोटी कोटी प्रणिपात. भगवंताच्या गात लीला असते, भगवंताच्या गात प्रीती असते, भगवंताची अगाध कृपा असते. खरं तर त्याच्या कृपेशिवाय आणि त्याच्या सत्तेशिवाय या मृत्यू लोकातल्या झाडाचं पान सुद्धा घालत नाही. तर महाराज विचार करा, या जगात जन्माला येताना आणि जाताना ही सुद्धा सत्ता त्याचीच आहे. जगी जन्म मृत्यू असे खेळ त्यांचा, नको घाबर तू असे बालकांचा. आम्ही म्हणतो खरं, पण परंतु या सगळ्या प्रवासामध्ये जात असताना खरं तर आम्हाला एक तर जीवन जगायचंच कळलं नाही. आम्ही जीवन जगताना महाराजा इतके स्वार्थी जीवन जगलो, किंबहुना जगतोय की काय करायचंय आणि आपण जन्माला कशासाठी आलोय, कसा प्रवास करायचा, यात किंचित सुद्धा महाराजा मनाला तो स्पर्श करणारा विचार येत नाही.
काय जीवन आहे महाराजा. 7 दिवसाचा तुमचा प्रवास आहे. जन्माला आल्यानंतर पासून किती दिवसाचा? फक्त 7 दिवसाचा. या 7 दिवसाच्या जीवनामध्ये महाराजा तुम्ही किती जीवन जगला? याच्यापेक्षा ज्याने हा जीव दिला त्याचं किती भजन केलं हे तितकं महत्वाचं आहे. या 7 दिवसाच्या वर मनुष्य कोणीच आतापर्यंत तरी जगलाच नाही. एखादा महाराजा म्हणत, महाराज माझं 50 वय आहे, तुम्ही 7 दिवसाचं काय घेऊन बसला? अरे बाबा, या आठवड्यातच जन्माला येतो माणूस आणि आठवड्यातच जातो. सोमवारी जन्माला येला, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, 7 दिवसात तुझा जन्म आणि 7 दिवसात तुझा मृत्यू. तरी माणसाला कळत नाही की आपण कोणाची साथ केली पाहिजे, कोणाची संगत केली पाहिजे. हे 7 दिवस आहे तुमचं जीवन, फक्त 7 दिवसाचं. पण आम्ही महाराजा इतकं काही त्या जीवनाला कधी, या जीवनातल्या वाटेवरच्या प्रवासाला कधी गांभीर्याने घेतलंच नाही. आम्ही आजही कोणत्या मस्तीत जगतो आम्हाला माहित नाही. आम्ही मात्र असं काही जगतो की मी माझे काही अमरच होणार आहे, पण हे मृत्यूलोकीचे होत आहे. इथं जो जन्माला आलाय तो जाणारच आहे. पण कधीतरी माणसाला प्रश्न पडावा की मनुष्य गेल्यानंतर, त्याचा मृत्यू पावल्यानंतर तो नक्की जातो कुठे? सकाळी नवरा कामाला गेल्यानंतर 8 वाजले आला नाही तर घरातली लोक चिंतेत जातात. 9 वाजले चिंता वाढली जाते. बाबांना फोन लाव, फोन लागत नाही आई. त्यांच्या मित्रांना फोन लाव, सगळीकडे विचारला आई, बाबांचा पत्ता नाही. रात्री 11 वाजतात आणि भयानक चिंता निर्माण होते. आणि मग मात्र सर्वत्र शोधाशोध चालू होते. आणि त्याच्यानंतर कुठेतरी मग सर्वत्र शोधल्यानंतर मात्र धावा चालू होतो त्या देवाचा. 8 वाजता देव आठवत नाही, 8:30ला देव आठवत नाही, 9:30ला देव आठवत नाही, 11:30ला देव आठवत नाही. पण ज्यावेळेस कळतं फारच उशीर झाला त्यावेळेस देव आठवतो, तो आम्हाला खूप उशीर झाला. आता तुम्ही त्याला आठवलं नाही ना तर तो तुमची आठवण काढेल. काय कळलं? एकदा तुम्ही त्याला आठवलं नाही ना तो तुमची आठवण काढेल आणि ही आठवण तुम्हाला परवडणारी नसणार आहे. आम्ही गेलेल्या माणसाला जिवंत माणूस उशिरा नाही आला लवकर तर एवढी चिंता करतो. त्याच माणसाने तुमच्या बरोबर इतकं जीवनातला सगळा प्रवास केल्यानंतर तुमचा कर्तव्य तो गेला कुठं? मृत्यूनंतरचा त्याचा प्रवास कसा असेल? नक्की तो जातो कुठं? करतो काय? या सगळ्या प्रवासामध्ये हा प्रवास तरी नक्का कसा असेल याचा साधा विचार सुद्धा तो नेहमी करत नाही. आणि महाराज इतके स्वार्थ तुम्ही इतकं धडकडून गेलो. एका बाजूने मला कधी कधी बरंही वाटतं आणि कधी कधी वाईटही वाटतं. पूर्वी एक काल असायच्या घरामध्ये जर का कोणीचं निधन झालं तर 10-10 दिवस महाराजच्या घरातला माणूस बाहेर पडत नव्हता. 10ला माणूस गेला की दुपारी कामाला जाते. आता 2ला सेकंड शिप आहे, सुट्टी नाही. कुठं गेली माया? कुठं गेलं प्रेम? कुठं गेलं वात्सल्य? सगळं संपत चाललं. महाराजा संस्कार आहेत आमच्यावर, हिंदू सनातन धर्म संस्कृतीने केलेल्या. पण हे संस्कार सुद्धा आता आम्ही जिवंत माणसाचे करायला तयार नाही तर मृत्यूनंतरचे संस्कार आम्ही काय करणार? आणि म्हणून हा सगळा प्रवास तुमचा आपल्याला माहिती असावं. आता आपला 2 कालखंडाचा प्रवास आहे. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत मृत्यूलोक आहे. काय? जोपर्यंत देह आहे तोपर्यंत मृत्यूलोक आहे. देह संपला
आत्मा कुडीतून मुक्त झाला की दुसऱ्या कालखंडात प्रवास सुरू होतो, ज्याला तुम्ही आम्ही सगळ्यांनी नावं दिली. कोणी कैलास सांगितलं, कैलासवासी सांगितलं, कोणी वैकुंठवासी सांगितलं, कोणी स्वर्ग सांगितलं, पण आतापर्यंत कोणी एकाही फोटोवर कोणी असं नाही लिहिलं नरकवासी आबासाहेब तात्याबा पाटील. माणसं कदाचित इतके आपापले मेल्यानंतर सुद्धा माजी सरपंच कैलासवासी असं लिहिते. सावध व्हा, सावध व्हा. तुम्ही ठरवलं. महाराज एका माणसाच्या वर्ष श्राद्धाला गेलो, दोघं भावांनी सेपरेट पूजा केली. एकाच्या घरात गेलो, त्यांनी फोटोवर लिहिलं तर कैलासवासी, त्याचं उरकलं. दुसऱ्या भावाच्या घरी गेलो, धाकट्या भावाच्या, त्यांनी लिहिलं वैकुंठवासी. आता मला प्रश्न पडला, हा नक्की गेलाय कुठे? हे तुम्ही ठरवलं ना, हे आम्ही लिहून ठेवलं ना. पेपरला बातमी वाचा एकाच मेलेल्या माणसाची, पुढारीला वाचा कैलासवासी, सकाळला वाचा स्वर्गवासी, पुन्हा आणि दुसरा कुठं तरी काहीतरी घ्या, त्याला तिसरंच काहीतरी दिलेलं असते. पण माहिती का हो तुम्हाला स्वर्ग म्हणजे काय? तुम्हाला माहिती का हो कैलास पर्वत काय आहे? तुम्हाला माहिती का हो वैकुंठ लोक म्हणजे काय आहे? आणि तुम्हाला काय गॅरंटी आहे की तुमचा माणूस तिथेच गेलाय? त्यासाठी तुम्हाला विश्वास पाहिजे ना. मग हे 3 प्रवास फक्त आम्हाला ऐकीव आहे. आम्ही म्हणतो एकादशीला मनुष्य गेला की तो वैकुंठात जातो. हा तुमचा गोड गैरसमज आहे. सोमवारी गेला की शिवलोकात जातो, हा तुमचा गोड गैरसमज आहे. माणसाच्या पाप आणि पुण्यावर, लक्षात घ्या, मनुष्याच्या पाप आणि पुण्यावर त्या माणसाचा मृत्यूनंतरचा प्रवास ठरला जातो. जसं तुम्हाला कुतूहल आहे या सगळ्या गोष्टीचं, मृत्यूनंतरच्या प्रवासाचं, काय रहस्यमय प्रवास आहे हा प्रवास सगळा. आपल्या हिंदू सनातन धर्म संस्कृतीमध्ये 18 पुराण आहेत. त्या 18 पुराणातलं गरुड पुराण नावाचं पावन पवित्र असा ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये हा सगळा प्रवास त्याच्यामध्ये लिहिला आहे. त्याच्यामध्ये 3 कांड आहेत, 3 विभाग आहेत. एक भक्तिकल्प, सांख्य आणि शेवटचा आहे प्रेतकल्प. 35,000 जवळजवळ श्लोक आहेत त्याचे. आणि तुम्ही म्हणताय 2 तासात महाराज सांगा, किती स्पीड आहे तुमचं ऐकायचं? 7 दिवस जरी घेतले ना तरी पुरणार नाहीत. एक श्लोक घेतलं तर 2 तास लागतात. मी पुस्तकच काढलं नाही आज. मी म्हणलं एवढं सांगाय काय हरकत नाही, पण 35,000 श्लोक वाचेपर्यंत पुढचं पितृपक्ष येईल. किमान माझ्या परीने त्या गरुड पुराणाची किमान तोंड ओळख व्हावी म्हणून मी प्रयत्न करणार आहे. जगाचा मालक भगवान महाविष्णू यांच्या या अवतारातले हे सगळे पुराण आणि त्यांच्यावर पुराणातल्या सगळ्या कथाकल्प सगळे लिहिले. शनकादी ऋषी निमिषारण्यामधील आपल्या काही सुतांना, काही शिष्यांना घेऊन ज्ञानदानाचं कार्य करत होते. सुतांनी प्रश्न केला, गुरु महाराज आपल्या चरणावर साष्टांग कोटी कोटी प्रणिपात. आतापर्यंतच्या प्रवासामध्ये तुम्ही प्रचंड ज्ञानदान केलं, इतकं काही ज्ञान आम्हाला मिळालं. सूत सांगतात शोणका ऋषींना, महाराजजी माझ्या मनामध्ये एक प्रश्न आहे. गुरु महाराज म्हणतात निशंक होऊन विचारा. गुरु महाराज, एखाद्या जर का जातकाचा मृत्यू झाला तर त्याचा प्रवास पुढील कसा असतो?
सुतांनी प्रश्न केला शौनकादी ऋषींना आणि शौनकादी ऋषी अवाक झाले. हा प्रश्नच असा होता की आतापर्यंत सगळी माणसं आम्ही जगायचं कसं असं विचारत होते, पण हा एकमेव असा साधक होता की त्याने मृत्यूनंतरचा प्रवास विचारला. आणि खरं सांगू, जो दूरदेशीचा विचार करतो तो दूरपर्यंत जातो, जो आत्ताचा विचार करतो तो आत्ता काहीच करू शकत नाही. शौनकादी ऋषींनी हा प्रश्न ऐकल्यानंतर मनोमनी आनंद झाला आणि सगळी सांगू लागले, सुतांनो, आज मी तुम्हाला मृत्यूनंतरच्या रहस्यमय जीवनाचा उलगडा प्रवास सांगणार आहे. ऐका, भगवान या विश्वाचे चालक मालक प्रत्यक्ष ते म्हणजे भगवान महाविष्णू. या पृथ्वीचं संचालन करणं त्यांचं कार्य आहे. ते इतके कृपाळू कन्मल आहेत की प्रत्येकाला सांभाळतात आणि त्यांची सेवा करण्यासाठी विनीताचा पुत्र कश्यप पुत्र गरुड महाराज त्यांची सेवा करतात. कोण गरुड आहे? कश्यप नावाचे ऋषी आणि त्यांचे धर्मपत्नी विनीता या उभयांच्या जोडीने 2 जीवांचा जन्म प्रदान केला. कश्यप नावाचा फार मोठा सर्प आहे आणि विनीता त्याची धर्मपत्नी. कश्यप सर्पराज आणि म्हणून दोघांच्या संघातून 2 अंडी त्या ठिकाणी प्रगट झाली, निर्माण झाली आणि त्यातून ते पूर्ण जीव प्रगट व्हायला 1000 वर्ष लागत होते. म्हणून दोन्ही ते अंडज बाजूला ठेवलेले होते. प्रतीक्षा होती आता 1000 वर्ष होण्याची. एका अंडजामधून महाराजा 500 वर्ष पूर्ण झाली आणि अंडजातून जीव निर्माण झाला, तो बाहेर आला, तो प्रगट झाला. परिणामी त्याचा अर्धाच भाग त्या ठिकाणी पूर्णत्वास आला आणि अर्धा भाग पूर्णत्वास आला नाही. कमरेच्या वरचा भाग महाराजा त्याच्याकडे आला आणि कमरेच्या खालचा भाग, पाय, हे अवयव त्याचे परिपूर्ण झाले नाही. 1000 वर्ष पूर्ण झाले आणि दुसऱ्या अंडजातून जन्म झाला. त्याचं नाव गरुड. त्यातून एक पक्षी जन्मला. त्या पक्षाचं नाव गरुड पक्षी. त्या पक्षाचं नाव पक्षीराज. त्या पक्षाचं नाव स्वर्ण पक्षी. त्या गरुडाचा दुसरा भाऊ ज्याच्या 500 वर्षात जन्म झाला त्याचं नाव अरुण. मातृभक्ती परायण. गरुडाने मात्र आईवर प्रचंड प्रेम. इतकं प्रेम महाराजा, इतकं प्रेम की आईच्या शब्दाबाहेर जायचं नाही. कश्यप राजाने या दोन्ही पुत्रांवर इतके प्रचंड संस्कार केले आणि दोघांनाही सांगितलं की या जीवनात सर्वतोपरी मोठी जर का काही असेल तर सेवा आहे, म्हणून सेवा करा. अरुणाने सांगितलं, मी बाबा सूर्याची सेवा करेल आणि सूर्याच्या रथाचा सारथी अरुण झाला. आणि दुसरा होता तो गरुड होता. तो म्हटला, आई तू सांगल त्याची सेवा करेल. त्याला मातृभक्ती परायण म्हणतात. महाराजा गरुडाच्या आईने सांगितलं, या जगाचा पालनहार भगवान महाविष्णू आहे, त्यांची चाकरी कर रे बाळा, त्यांची सेवा कर. बस आईने सांगावं आणि मुलाने वैकुंठ नगरीमध्ये प्रवेश केला. तपश्चर्या केली, भगवंताची सेवा मागितली आणि सेवेला राहिला. काय सेवा आहे भगवंताची? गरुडाने महाराजा निर्विकल्प
निस्वार्थ मनाने इतकी मोठी प्रचंड सेवा. देवाला कुठं जायचं असेल तर गरुडाला सांगायला लागत नसेल, गरुड तत्काळ महाद्वारामध्ये थांबायचा. भगवंताला जगाच्या मालकाला पाठीवर घ्यायचा आणि सांगत तिथं महाराजा जायचं. कधी चाकराने प्रश्न करायचा नसतो मालकाला, भगवंता कुठं जायचंय. सेवेकरी असा म्हणला जातो, दास्यत्व स्वीकारल्यानंतर दास इतकं व्हावं लागतंय की मालक कुठं जाणार आहे हे ते न सांगता त्या दासाला कळलं पाहिजे. त्याला म्हणायचं दास्यत्व करणारा दास. मालकाच्या मनातल्या सगळ्या गोष्टी ज्याला कळतात त्याला दास म्हणतात. मालक जायच्या आधीच कुठं निघाला विचारणाऱ्याला मालक म्हणतात. जसं महाराजा इथं आम्ही अगोदर येऊन बसायचो आणि मग चौकदार महाराज यायचे. कथा आहे, मालक आहे आपलं, चौकदाराचं काम आहे. मालक चला, मी महाराज तुमची सगळी तयारी केली जाईल, चला. आमच्या नशिबी नाही हो तेवढं भाग्य, प्रारब्धच नाही महाराजा. लेकर आपली म्हणून समजून घ्यायचे. दास्यत्व पाहिजे. गरुडाला सांगायला लागत नव्हतं भगवंत कुठे जाणार आहे. महाराज सांगायच्या अगोदर तात्काळ तो तयार राहायचा महाजारामध्ये, भगवंताला पाठीवर घ्यायचा, जिथं भगवंताला जायचंय तिथे येऊन सोडायचा. भगवंत आपल्या कार्यामध्ये कार्य पूर्ण झालं की पुन्हा भगवंत याने अगोदर पुन्हा महाराजा तिथं सज्ज असायचा. याला म्हणायचं दास्यत्व. दास्यत्व भक्ती करणारे दोन लोक आहेत, एक हनुमंतराया आणि आमचे गरुड महाराज. गरुड महाराजांनी महाराजा माझ्या भगवंताची एवढी सेवा केली, एवढी सेवा केली, प्रचंड सेवा केली. परंतु जितकं सेवा आणि जितकं प्रेम भगवंतावर होतं त्याच्या कितीतरी पटीनं त्याचं त्याच्या आईवर प्रेम होतं. इतकं प्रेम आईवर मात्र होते. बरं कष्ट करणारे आईने जे सांगावं सांगेपर्यंत अवकाश ते सगळं ऐकावं. एक सगळा आज्ञा तरी त्यांनी गरुडांनी कधीच आईची मानले नाही असा दिवस नव्हता. दोघही मातृ आणि पुत्र हितगुज करत असताना अमरावती वैकुंठातून एक लखोटा घेऊन सेवक आला. गरुड महाराज आहे का कोणी घरात? आई कोणीतरी आलेलं दिसतंय, तुम्ही बसा, मी पाहून आलो. ते गरुड महाराज म्हणतात, आमचं कार्टून लावतंय, मॅगी खाते. आमचं कार्टून लावतंय, मॅगी खाते. बेल वाजव नाहीतर दरवाजा तोड. त्या आईला म्हणतोय तूच उघड. काय करावं महाराजा? शोकांतिका आमच्या महाराष्ट्रातली शोकांतिका. धावत पळत गेला. काय रे बाबा? देवाचं मंत्र घेऊन आलोय. बर बर, तुम्ही काही जलपान वगैरे घेऊन जाणार नाही? गरुड महाराज, देवाने अनेक कार्य सांगितलं ते करण्यासाठी जायचं आहे. गरुडाने हातामध्ये लखोटा घेतला, घरात आतमध्ये प्रवेश केला. तोच आईचे प्रश्न, गरुडा कोण होतं, कशासाठी आलाय, काय काम होतं? अनेक प्रश्नाच्या सरबत्ती त्या गरुडाच्या आईने सुरुवात केली. अगं आई, हो हो हो, मला वाचू दे तर काय त्याच्यामध्ये. लखोटा उघडला महाराजा आणि त्याच्यामध्ये लिहिलं होतं की अमरावतीमध्ये देवांचे सर्वत्र, अमरावतीमध्ये सर्व देवांचे 33 कोटी देवांची सभा होणार आहे. पुढील विशेष देव कार्य करता तातडीच्या देवसभेमध्ये सर्व देवांनी येणं अनिवार्य आहे. आणि खाली टीप लिहिली होती, कृपया कोणत्याही स्त्रीने देवसभेमध्ये येऊ नये.
लखोटा वाचलं आणि आईच्या मनात आलं, गरुड जी आई, अरे बाबा सगळे देव येणार आहेत का रे? हो सगळे देव येणार आहेत. भगवान महाविष्णू हो येणार आहेत. महादेव ते सुद्धा येणार नाही. ऐक ना गरुडा, मला सगळ्या देवांचं दर्शन करायचंय, मला घेऊन चल ना. अगं आई, तुला न्यायला काहीच अडचण नाही ग, पण निमंत्रण पत्रिकेमध्ये सांगितलंय की इथे स्त्रियांनी येऊ नये. इथं तर नाही येऊ शकत. पुन्हा गरुडाच्या आईने काय करावं, गरम गरम जेवण करावं, डाळवा पाठ जेवायला घ्यावा, जेवता जेवता पुन्हाही विषय करावा. कारण श्रीहट्ट, राजहट्ट, राजहट्ट जोपर्यंत पूर्ण होत नाही ह्या हट्ट, तोपर्यंत ते सोडत नाही. पुन्हा म्हणाले गरुडा, ऐक ना रे, मला घेऊन चल, सगळ्या देवांचं दर्शन एकत्र होईल. अगाई तुला संपूर्ण देवांची तीर्थयात्रा घडवतो, पण आता नको हट्ट करू. नाही गरुडा, काही झालं तरी मला सगळ्या देवांची यात्रा करायची, दर्शन करायचंय, तीर्थयात्रा करायची. पुन्हा अशी संधी येणार नाही रे गरुडा. सगळे देव एकत्र, 33 कोटी देव एकत्र एकाच दिवशी अमरावतीत येतात. मला घेऊन चल ना. हा ना हा ना हा ना करता गरुडा म्हटला, आई ठीक आहे, तू म्हणतेस ना तर येतो, पण एक काम करावं लागेल. तुला मला देव मंदिरामध्ये नेता येणार नाही. ठीक आहे गरुडा, काही हरकत नाही, मी बाजूला उभी राहील, मी लांब उभी राहील, मी लांबून येणाऱ्या प्रत्येक देवाचं दर्शन करेल. माझं जीवन धन्य होईल गरुडा, मला घेऊन चला. महाराजा गरुड महाराज म्हणले, काही हरकत नाही, मी पहिलं माझं कार्य करतो आणि मग तुला घ्यायला येतो. वैकुंठामध्ये गेले. वैकुंठामध्ये भगवंताला आपल्या पाठीवर घेतलं आणि अमरावतीमध्ये सोडलं. सगळ्या देवांचं आगमन यायला सुरुवात झाली. वाई वेगाने पुन्हा घरी गेला, आपल्या आईला पाठीवर घेतलं आणि अमरावतीच्या जवळ पोहोचल्यानंतर देव मंदिराच्या महालाच्या बाजूला असणारी काही वृक्षांची सावली होती. त्या सावलीमध्ये आईला उतरवलं. आईला सांगितलं, आई इथे थांब, इथून तुला सगळे देव येताना जाताना दिसतील, लांबून नमस्कार कर, मी देव सदा आटोपतो आणि तुला गेलाय. आणि गरुड महाराज देवसभेसाठी देव मंदिरामध्ये गेले. सगळ्या देवतांचं येण्याचं आगमन सुरू झालं. देवादेव महादेव नंदीहराचा हरिगंधेश श्री म्हणती श्री विश्वनाथ सुरेश. भगवंत देवादेव महादेव नंदीवर बसून आले आणि तो नंदी महाराजा जिथे वृक्षांचं बाग होती त्याच बागेमध्ये सगळे जे काही देवांची वाहनं आहेत ती राहिली होती आणि देव भूतनाथ होते. नंदी बाहेर थांबले. ज्या त्या देवाने ज्याचं त्याचं वाहन आणावं आणि पार्किंगला गाडी पार्क करावी. सगळ्या गाड्या आल्या महाराजच्या, सगळ्या ब्रँड अँबॅसेडर आली, बुलेट आली, फॉर्च्युनर आली, स्कॉर्पिओ आली. एक गाडी राहिली होती, ते लेट आलं. रेड्यावर बसलेला माणूस आहे, काळा कुट्ट, हातामध्ये चाबूक आहे. दंडहस्त यमदेव महामहिष वाहनम वैवस्त्रं पितृपतिं नमामितं. महाराज, यमाने आपलं वाहन नेमकं उशिरा आल्यावर जागा पुरली नाही आणि ज्या ठिकाणी गरुडाची आई बसली तिथंच त्याने त्याचं वाहन सोडलं. कोणाला? त्याचं वाहन काय? रेडा.
तिथंच बांधला महाराजा आणि बघितलं तर गरुडाच्या आई शेजारी बसलेली. फक्त गरुडाच्या आईकडे पाहिलं, दानामध्ये हसला, स्मित हास्य केलं, गोड हसला आणि आत देव सगळेला गेला. सगळ्या देवांचं दर्शन आईसाहेबांनी केलं आणि अगदी जपाला बसली होती. नुकतीच ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. जपाच्या अर्धी मान झाले, लक्षात आलं की यम माझ्याकडे बघून का हसला. यम माझ्याकडे बघून का हसला, कशासाठी हसला असेल. मनाची चलबिचलता वाढत गेली, मन अस्थिर झालं. जपाचे मालक महाराजा पुन्हा गरुडाच्या आईने डबीत ठेवून दिली. बापूजी थोडाच वेळ जाईल, मला कळतंय आपली मोठी प्रवास यात्रा झालेली आहे, तुमच्यापेक्षा मी प्रचंड दमलेला आहे, पण जगाच्या मालकाच्या या गादीवर बसल्यानंतर भाग गेला शीन गेला अवतार झाला असल्यानंतर ही आमची अवस्था आहे. अवस्था महाराजा काय सांगावी गरुडाच्या आईची, अस्थिर झाली. रावण असं झालं. जपाची मान बाजूला ठेवली, धावत परत गेली. भांडा चौदारीने पटकन आणावं, अरे म्हातारे कुठे निघालीस. अहो दारबान, मी गरुडाची आई आहे. बरं मग इकडे काय, मला माझ्या बाळाला भेटायचंय. अहो आई साहेब, आता तुम्हाला जाता येणार नाही, देवांची सभा चालू आहे, नंतर या. हा चालते. सिक्युरिटी लय खतरनाक असते, काय सांगायचं. लय बेकार, लय टेन्शन येते. काय मालकाचं काही नसते, चिटली त्या किटलीपेक्षा ते चहापेक्षा किटलीच गरज असते. त्या आम्ही ठेवलं होतं तर आमच्याकडे होते 2 असते. कुठून तरी माणूस पाय पडायला केला पाय उद्या काय 2 माणसाची ओळख होईल, 4 माणसं भेटल्या इथं होईल. कार्ड बिर्ड वाटेल मी, ती चिटकूनच येणार कोणाला. लईच म्हणजे अवघड असते शिपायांचं काम. या तिजोरी करणार तर त्यांचं शिपाईचं म्हणजे 5वीच 65 वेळी बुलेट ठेवल्या. उजडले किती खंडोबाचा काकडा कमी, त्या शिपाईचाच काकडा लई जोरात सांगतो. शिपाईचे महाराजा गरुडाच्या ओरडलं, आई घाबरली. म्हणजे ठीक आहे, नका हात सोडू, पण किमान माझा निरोप हात पाठवा. हा विनंती केल्यानंतर त्याने एका कागदावर 4 ओळीचं पत्र दिलं आणि पटकन ते पत्र भांडा चौथऱ्याकडे दिलं. त्यांना सांगितलं की माझ्या मुलाला करून देवा सगळं द्या. देवांची सभा चालली, सगळे 33 कोटी देव सगळ्याला बसलेले. भारतात त्या ठिकाणी आला आणि गरुडाच्या हातामध्ये चिठ्ठी ठोकवली आणि निघून गेले. देवसभा चालू. देवसभेमध्ये आईने चिठ्ठी पाठवली म्हणजे काहीतरी तातडीचं काम असेल, बरं का. आईने चिठ्ठी पाठवली म्हणजे काहीतरी तातडीचं काम असेल म्हणून पटकन चिठ्ठी उघडली आणि त्यात लिहिलं होतं, जसा असेल तसा मला बाहेर उभी करा, मला खूप त्रास होतोय. गरुडाने देवसभा सोडली, बाहेर आले. आई काय होतं, मला घाम येतोय. आई काय होतंय, मला त्रास होतोय. आई काय होतंय, मला नाही कसं तरी होतंय. सगळ्यात मोठा आजार, PhD असो, MD असो, काही असो, ह्या आजाराला महाराज औषध नाही. काय होतंय, लय कसं तरी होतंय. होतंय काय, काय सांगतो डॉक्टर, लय कसं तरी होतंय. काय डॉक्टरने ते सर्टिफिकेट भेटायला लावून आत्ताची ठीक आहे, काय हरकत नाही, तुला कसं तरी होते ना, ठीक आहे, पाठीवर बस. आईला गरुडाने पाठीवर घेतलं आणि अशा हिमालयाच्या उंच पर्वत रंगामध्ये घेऊन गेला की ज्या ठिकाणी थंड गारा वारा सुसरेत सुटल्याने अत्यंत सुंदर प्रसन्न वातावरण. 2 कडेच्या मध्यभागी एक छोटंसं बेट आहे, त्या बेटावर आईला बसवलं. आता कसं वाटतंय, गारगार वाटतंय. प्रसन्न वाटलं गरुडाच्या आईला, खूप छान वाटतंय. म्हणजे काही काळजी नाही, ठीक आहे.
तू इथे थांब, मी लगेच जातो आणि लगेच तुला घ्यायला परत येतो. गरुडाच्या आईला गरुडाच्या आईने गरुडाला सांगितलं की यम जाताना माझ्याकडे बघून हसलाय. का हसलाय मला काय कळालं, पण तो जसा हसलाय तसा मला त्रास सुरू झालाय. एक सांगू का, मी नेहमी सांगत असतो, आता शास्त्र राहिले नाही, सांगणारे राहिले नाही, ऐकणारे राहिले नाही. आता मी शास्त्र काही सांगणं योग्य राहिले, कारण शास्त्र असं आहे, त्यांनी पहिलं सांभाळावं नंतर दुसऱ्याला सांगावं. गुल खाऊ नको हे सांगायला ज्यावेळेस एक माता माऊली आमच्या संतांकडे गेली आणि सांगितलं की तुम्ही आमच्या मुलाला सांगा तो प्रचंड गुल खातो आणि त्याला सांगा गुल खाऊ नको. काही हरकत नाही म्हटलं. महिनाभर महाराज आमच्या संतांनी गुल खायचा सोडला आणि 1 महिन्याने जाऊन सांगितलं मला गुल खाऊ नको. आता याला तत्वज्ञानी म्हणतात, ठीक आहे. आता ती लोक राहिलेत का? अजिबात नाही राहिले. त्याच्यामुळं धर्मशास्त्र सांगतं विनाकारण कुठली गोष्ट करू नका. प्रत्येकाला कारणे. एका महाराजा श्रीने धैर्यशील असणारे, साहसी असणारे, या हिंदुस्थानात विजय प्राप्त करणारे हस्तिनापूरचे राजे, चक्रवर्ती सम्राट असणाऱ्यांची धर्मपत्नी एकदा परपुरुषाकडे बघून हसली तर महाराजा तिला भर सभेमध्ये विवस्त्र व्हावं लागलं. आणि आपल्याकडे हे हो कसा बोलतो. काय शास्त्र सांगतं महाराज, ऐका, खूप खूप गोड शास्त्र सांगतं. मी सांगणारच नाही ते शास्त्र, माझा विषय नाही तो आजचा. आपण नंतर त्याच्यावर बोलू. गरुड महाराज देवसभेमध्ये आले. देवसभेमध्ये पोहोचल्या, देवांच्या सगळ्या सभा भरल्या आणि जो तो देवता निघायला सुरुवात झाली. सगळे देव एक महादेवाले महादेवाने स्वार बोलून गेले. वायुदेवाने आपलं आणलेले काही वाहन त्याच्यावर गेले, अग्निदेवाने त्याच्या रथावर स्वार होऊन गेले. सरते शेवटी जाता जाता महाराजा सगळे देव गेल्यानंतर महादेवाचा बिलकुल झाली आणि गरुडाने यमाला धरलं. का रे माझ्या आईकडे बघून का हसलास? यम म्हणतात तू गच्चंद सोड, मग आपण काय असेल ते बघू. बाकीची लोक चांगले, माझी इज्जत आहे राव, असं नाही करायचं. प्रतिष्ठित आहे मी बी, माझ्याकडे दिला का असं काय करते. खासदार आहे मी, उचलायचं सगळ्यांचा. एवढ्यात नको धरू नका, आपण बाजूला मिटवून नको काय असं ते. तू माझ्या आईकडे हसलाच का? ऐकतच करू हे धक्काबुक्की सुरू झाली. बाकीचे देव म्हणजे असं करू नका. देवाने म्हटल्यानंतर ही जर का व्हिडिओ व्हायरल झाली तर लोकांनी काय करायचं? विनोदाचा भाग सोडून द्या, विनोदाचा भाग सोडून द्या. गरुडाला महाराज इतका संताप आला होता, इतका क्रोध झाला होता. माझ्या आईकडे बघण्याचं साहस या यमाने केलंच कसं? काही कारण आहे तुला माझ्या आईकडे बघून हसायची? धर्माने बनणारा गरुडदेव होता. हात जोडले यमाने, हात जोडले. सांगितलं गरुडा, मी तुमच्या आई साहेबांकडे बघून असल्याचं काहीच कारण नव्हतं. कारण एक सांगतो, ऐका. देवसभा सुरू झाल्यानंतर मध्यान्ह समयाला देवसभा आली की हिमालयाच्या 2 टेकडीच्या मध्यभागी असणाऱ्या बेटावर तुझ्या आईचा मृत्यू दिलेला आहे आणि ती तुझी आई इथं अमरावतीच्या बाहेर काय करते हे बघितलं मला हसायला आलं. गरुड म्हणाला, मीच पोहोचवले तिला तिथं.
बांधला बाजूला जायची. महाराजा गरुड धावत परत गेला. 2 हिमालयाच्या टेकडाच्या मध्यभागी बेटावर बसलेली गरुडाची आई, तो बेट तुटला गेला आणि खोल जमिनीमध्ये जाऊन तिचा मृत्यू झाला. अपार दुःख झालं. आईचं प्रेत महाराजा पाठीमागे घेतलं आणि वैकुंठ नायकाच्या दरबारात गेला. देवाला सांगितलं, देवा, ए देवा, आतापर्यंत तुझी निस्वार्थ सेवा केली, काही मागितलं नाही देवा, तुला काहीच मागितलं नाही, पण आज मला तुला मागायचंय आणि तुला तुला देवाच लागल. देवा, काही कर, पण माझ्या आईला जिवंत कर. प्रभू वासुदेव म्हणतात, गरुडा, ते शक्य नाही. देवा, काय अशक्य आहे तुझ्यासाठी? काय अशक्य आहे तुझ्यासाठी? तू जर मनात आणलं तर सगळे करू शकतोस, मग माझ्या आईला का नाही जिवंत करू शकत? आई गरुडा, मी तुझ्या आईला जिवंत करू शकत नाही. त्याचं कारण असं आहे, प्रत्येक जीवाचा जन्म झाल्यानंतर मृत्यू हा निश्चित आहे. आणि जन्म आणि मृत्यूच्या या कार्यामध्ये मला कोणताही बदल करता येणार नाही. तेव्हा पण गरुडा, जर हा बदल करायचा असता, हा करता येत असता, तर राम जन्मामध्ये मी माझ्या पिताश्री दशरथ राजाला बरोबर केलं नसतं. हा जर बदल करायचा असता, हा बदल मी करू शकत होतो, तर कुरुक्षेत्रावर सख्खा भाचा अभिमन्यू मला म्हणत होता, मामा मला 1 तासभर तर जीवन करते, मी भाच्याला बरोबर दिलं नसतं. मृत्यू अटळले. प्रचंड रडला आणि मृत्यूचं रहस्य सांगायला सुरुवात केली. भगवंताई गरुडाला मृत्यूचं रहस्य सांगायला सुरुवात केली. मग आता माझी आई कुठे? अजी पडलेला आहे तुझ्या समोर. त्याला प्रेत म्हणतात. या देहातून प्राणात्मा निघून गेल्यानंतर याला काही म्हणतात? प्रेत म्हणतात. प्रेत. माझी आई, तुला पाहिजे तुझी आई कुठे? हो देवा. कुठं गेली ऐकायचंय? हो देवा. तुझ्या आईचा पुढचा प्रवास सद्गतीत प्राप्त व्हावा असं वाटत असेल? हो देवा, तू वाटत ते सांग, मी माझ्या आईसाठी करेल. आणि गरुडाला भगवंत सांगू लागले की मृत्यूनंतरचा प्रवास, तो संवाद म्हणजे गरुड पुराणे. तो संवाद म्हणजे गरुड पुराणे. आताशी गरुड पुराण म्हणजे काय आहे हे आता आपल्याला कळलेलं आहे. आता आपण गरुड पुराणाला सुरुवात करणार आहे. आत्ताशी 9:30 वाजल्यात. आत्ताशी 9:30 वाजलेले. आता गरुड पुराणाचे आपल्याकडे अध्याय जवळजवळ 256. अजूनही विचार करा. आपण आता सुरुवात करणार आहोत. गोड छान एकदा पुन्हा एकदा देवाचं भजन करू आणि गरुड पुराणाला आपण सुरुवात करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 ओम नमो
भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो बोल सच्चे दरबार की जय हो कथा फार बोलले काय असतं एकट्या कथाकारावर कथा होत नसते या कथेचा सगळा जीव असतो काय तुमचे हे वाजंत्री असतं तुमचे वादक त्यांचे दोन गायक एक तर गुलाबलाच दुसऱ्याला झोप आवडणार तिसऱ्याला स्वर सापडणार चौथा म्हणते तो वाचू पाचवा म्हणते आता उरका लवकर मला ज्यांना अशी जर साथ संगत असेल मी कथाकार झालोच एक लक्षात घ्या गरुड पुराणासारखा आता त्याच्यातील तीन कल्प आहेत तीन कांड तर शेवटचा आपण प्रेतकल्प म्हणून आपण पाहणार आहोत ओझर तर सांगतो मला काही महाराजा तुमच्या सगळ्यांच्या हिताकरता वस्तू तुमच्या हिताकरता अजून कथा सुरुवातच नाही युद्धाला सुरुवात नाही तलवार ज्ञान करून ठेवायचं नाक करून म्हणायचं कसं चालू ते मला कल्पना आहे महाराजा जी काही सगळी सेवेकरी मंडळी गेली 8 दिवसात मागच्या गुरुवारी पालखी खाली ठेवली ती उचलायची आहेत त्यांचाही प्रवास मोठा झाला आणि गिरनार पर्वताची यात्रा 10,000 पायऱ्या चढल्या पण एक सांगू ज्यांच्या 10,000 पायऱ्या चढून खाली उतरून पाय दुखत्यात ना त्यांना देव भेटलाच दुखत्यात का पाय तुमचे कोणाचे नाही दुखतात का पाय कोणाचे त्याचं कारण सांगतो आमच्या जगाच्या मालकाला भेटायला जायला 8 दिवस आमची उत्कंठा होती ती उत्कंठा घेऊन आम्ही मालकाच्या दर्शनासाठी निघालो आमच्या हृदयाच्या अंतःकरणात एकच होतं की त्या मालकाला दत्त प्रभूंना भेटायचं आहे आणि विद्रू पक्षामध्ये दत्त महाराजांची वारी केल्यानंतर दत्त नामाचा गजर केल्यानंतर सगळ्या मित्रांना मोक्ष आणि गती मिळते म्हणून जगाच्या मालकाला डोक्यावर घेऊन आम्ही गिरनार पर्वतावर गेलो महाराजा खरं सांगू मी इथून निघण्यापासून अनफिट होतो पण माझ्याकडे एकच फिट होतं श्री स्वामी समर्थ या शरीराला चालवणारं नाम आहे या शरीराला चालवणारं भजन नाही भोजन नाही चोपडा या शरीराला चालवणारं भजन आहे तर या शरीराला चालवणारं भोजन आहे फरक एवढाच आहे की बसले नाव उठले जगाच्या मार्गाच्या दर्शनाला गेल्यानंतर महाराजा 10,000 पायऱ्यावर चढल्यानंतर माझ्या म्हणजे आदल्या दिवशीच रात्रीच अचानक चालताना पायाची गुडघ्याची वाटी सरकली रिंगटोन बसल्याची सापडली जुना टेलिफोन वाजला मी अजिबात माझ्या शेजारच्या माणसांना काही सांगत नाही माझं दुखते मला त्रास होते अजिबात नाही
दुःख न सांगेल आपण एवढे लाभ आलो नाही, दुःख न सांगेल आम्ही इतक्या लाभ आलो नाही, दुःख विसरलो त्याला पाहिलं वा, फक्त 5,000 पाहिली राहिलाय माझं मालक भेटायचं, जे धावत सुटावं महाराजा, प्रचंड प्रचंड चैतन्य शक्ती, एकदा भेटलं का नाही त्याला, जगाच्या मालकाला भेटलं का नाही, काय अवस्था होती, काय अवस्था होती समोर, कधी प्रेम लागेल लागेल, जगाच्या मालकाचं नुसतं पाय बघायला महाराजा 3,000 किलोमीटर गेलो, किती 3,000 किलोमीटरचा प्रवास, 20,000 पायऱ्यांचा प्रवास, केवळ जगाच्या मालकाचा पाय बघायला. एक सांगतो, पाय बघितलं का नाही, भाग गेला शिवाय गेला असताना जगाच्या मालकाला बघितलं सगळं संपून गेलं. तरी आमच्या आजोबांचे दुखतायचे कसं दुखतंय, तुम्हाला झोपा लागतेच कशा, सिंपल कोच केली महाराज म्हटले ती गाडी चांगली करा. आता मला सांगा, तुम्ही झोपून आल्या 8-8 दिवस तरी तिथं सायलेंट वाजवायचं सोडलं, तिथे दिलीप दादाच्या मागे ठोका टाकला आणि वाजवला कसं वाजत तो त्यांना मग पुढं ती मागे होती सावध राहा, कसं तुमच्या असली आता. त्या साईडच्या बाबाला जेव्हा मिळून गेला 72 सांबार वळायच्याकडे तुम्ही शेजारच्या फरशी वाटता ते काय चालू प्यायचं. कशी यात्रा आहे या, असली न्यायचीच नाही पुढच्या वर्षी. माझं गेला शिन गेला जरूर पुराण झालं संपणार, काकड्यापर्यंत मी संपवणार. आता माझ्याकडे ऊर्जा आलेली आहे, त्याच्यामुळे काही त्याची करू नका. भाविकांचा जरूर पुरासाठी अजून येणं वाढत चाललंय. पहा असे जर लोक यायला लागले ना, मी 8 दिवस जागेने उतरत नसतो. या सगळे पुढे बघा, हा त्यांना तेवढंच कळले कोणाचं काय आहे का, अंक झालं का, तंक झालं का. जगी जन्म मृत्यू असे जगाचा असे बालकांचा गरुड पुराणामध्ये विषय. मनुष्याचा मृत्यू झाला, सगळी माया ओरडायला लागली, माझा बाबा गेला, माझी आई गेली, अंक गेला, तंक गेला, पण कुठे गेला या प्रश्नाचं उत्तर आहे का. मनुष्य मृत्यू झाल्यानंतर त्या देहातून त्याचा प्राण बाहेर आल्यानंतर तो तिथंच असतो, प्रेताजवळच असतो. प्रवास आहे का, प्रेताजवळ असतो. त्याची तिथून शास्त्राने सांगितल्याप्रमाणे अंतयात्रा घडते, अंतयात्रेचा प्रवास करत होतो. मग नानाविध प्रकारच्या याने फुलाने वगैरे ह्या सगळ्या सजवून श्रीराम जय राम जय जय राम हे नामस्मरण करत निघावं लागतं. पुढे स्मशानभूमीमध्ये आल्यानंतर पूर्वी पाणवठ्याच्या कडेला शास्त्राने सांगितल्याप्रमाणे नदी आणि पाणवठ्याच्या कडेला अग्नी संस्कार. मग अग्नि संस्कारासाठी महाराज या ठिकाणी ठेवलं जातं, त्या ठिकाणी दक्षिणोत्तर त्या प्रेत युरियल ठेवलं जातं, दक्षिणाने उत्तर. हीच दिशा शास्त्र आणि विज्ञान दोन्ही गोष्टी करतात. गरुड पुराणामध्ये शास्त्र आणि विज्ञान दोन्ही गोष्ट आहेत. दक्षिणोत्तर नेहमी झोपावं म्हणजे मेंदूला रक्तपुरवठा उत्तम होतो. लोक म्हणतात दक्षिणेने डोकं करू नये, ज्याला डोकं येते दक्षिणेने डोकं करून झोपते, उत्तरेकडे पाय करावं लागतात, कारण गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे.
आपल्या शरीरामध्ये रक्तप्रवाह होत असताना तितकासा पूर्ण मेंदूला रक्तपुरवठा व्हावा म्हणून दक्षिणोत्तर झोपावं. जे लोक पूर्व पश्चिम झोपतात त्यांना झोप लागत नाही. झोप लागली ते विचार प्रचंड येतात. विचार आले की ते काही कामाचे नसतात आणि बिगर कामाचे विचार आलेल्या लोकांना टेन्शन येतं. टेन्शन आलेल्या लोकांना त्रास होतो आणि प्रचंड मोठा त्रास झाल्यानंतर एक रोग होतो. त्या रोगाचं नाव येते कसं तरी होतं. आणि हे कसं तरी होतंय हे सांगण्याला आणि तपासणाऱ्याला आणि 8 दिवसाला कमी कमी 30,000 रुपये खर्च होतो. म्हणून दक्षिणोत्तर झोपायचं. दक्षिणोत्तर प्रेताला त्या ठिकाणी झोपवलं जातं. ठीक आहे. आता जर धावती घेणार आहे सगळा प्रवास पहा 4 वाजेपर्यंत मला काही झालं तरी बोलकायचं प्रेत त्या ठिकाणी ठेवल्यानंतर प्रेताला धर्मशास्त्रानुसार ऐका अंगठी बांधले जाते. प्रेताला ज्यावेळेस याच्यावर आसनावर त्याच्यात ठेवलं जातं आपल्या ग्रामीण भाषेत त्याला तिरडी असं म्हणतात. बांबूंची तिरडी असते. कधी विचार आला का अंगठी का बांधली जातात? तुमचे विचार तुमची कल्पना तुमच्या वेळेच्या ती कल्पना काय ती पळून जाऊ आहे. समजा चालता चालता डहाळ्याचा पाय सटाकला आणि पुरुषाच्या डोक्यात पडला म्हणून पाय बांधला असेल तर तुमच्या कल्पना लय मोठे. तुम्ही शास्त्रीय करते आहात. नवीन शास्त्र म्हणजे जनता. त्याच कारण आहे का पंचप्राण शरीरातून बाहेर पडल्यानंतर मृत्यू झाल्यानंतर माणसाच्या शरीरातलं फक्त 23 ग्रॅम वजन कमी होतं. किती? 23 ग्रॅम. फक्त 23 ग्रॅम कमी होतं वजन. म्हणजे आपल्या शरीरामध्ये असणारा जो दिव्य ज्योत आहे त्याचं 23 ग्रॅम फक्त काय असतं वजन असतं. तेवढंच वजन कमी होतं 23 ग्रॅम. पंचप्राण बाहेर पडत असताना शरीराला 9 छिद्र आहेत. शरीराला 9 छिद्र आहेत आणि 9 छिद्रातून हे पंचप्राण बाहेर निघत असताना शेवटचा जो अपान वायू असतो अपान वायू तो अंगठ्यामध्ये बऱ्याचशा वेळेस त्या ठिकाणी तसाच राहिलेला असतो. तो निघायला कमीत कमी बराचसा वेळ जातो. म्हणून अंगठे बांधल्यानंतर तो प्राणवायू पुन्हा तितक्याच प्रेशर निघून जाऊन बाकीच्या 9 छिद्रापैकी एका छिद्रातून तो बाहेर पडत असतो. म्हणून अंगठे बांधले जातात. शरीरामधले डोळे जवळजवळ कमीत कमी मृत आत्म्याचे त्याच्यानंतर 24 तास जवळजवळ 12 ते 24 तास जीवन करतात. शरीरातल्या अनेक अशा काही गोष्टी इथे तशाच राहतात. पंचप्राणाचा प्रेतात्मा तो प्रेत राहिल्यानंतर पंचप्राण बाजूला उभे राहिलेले. अंत्यसंस्कार सुरू झाला. पुरुषाचा अंत्यसंस्कार स्त्रीचा अंत्यसंस्कार याच्यामध्ये भेद आहे. पुरुष गेल्यानंतर महाराजा मुखाग्नी द्यावा का म्हणजे बऱ्यापैकी आपल्याकडे काय असतं अग्नी द्यायचा परंतु शास्त्राने सांगितलंय मंत्राग्नी. परंतु मंत्राग्नी द्यायला आपल्याकडे तितकंसं काही वेळ नसतो किंवा लोकांचं प्रचंड मोठं सवय पडल्यानंतर मात्र कृती करत नाही. पण लक्षात ठेवा मंत्राग्नी हा केल्याशिवाय त्या देहाचं पूर्ण संस्कार परिपूर्ण होत नाही. दुःख तुम्हाला झाले असेल काही सगळ्यांना दुःख होत असतं. म्हणून त्या काळामध्ये जरी नाही तुम्हाला कोणी त्या ठिकाणी गुरुजी कोण भेटले मंत्राग्नी का तर किमान गेले तर मंत्राध्यायाचा नाही काही झालं तर नंतर दर्शन द्यायच्या पुढे मंत्राग्नी संस्कार करून द्यायचा. भडाग्नी देणं आणि मंत्राग्नी देणं याच्यामध्ये फरक आहे. भडाग्नी म्हणजे त्या ठिकाणी फक्त तो जे काही रचन केलेलं आहे त्याला अग्नी देणं त्याला भडाग्नी म्हणतात. आता इथे प्रश्न असा होतो अग्निसंस्कार करताना काही ठिकाणी पायावर अग्नी दिला जातो पायापाशी ठेवला जातो. काही ठिकाणी पहिल्या भागात तर मध्यभागी दिला जातो आणि काही ठिकाणी मुखापाशी दिला जातो. शास्त्रज्ञांनी दोनच सांगितलं आहे. पुरुषाचा असेल तर पायापाशी अग्नी द्या आणि स्त्रीचा असेल मातृत्वाचा असेल तर मुखाग्नी सांगितला. हे मध्ये वगैरे अग्नी ठेवायचा काही विषय नाही. आपल्याकडे इतकं विचित्र सगळं शास्त्र आहे काय मनुष्य मेल्यानंतर त्याला सद्गती नाही त्याच्या अख्ख्या कुटुंबाला दुर्गतीत लावणारे काही काही ठिकाणी बसलेले असतात. कल्पना काहीच नाही शास्त्र माहीत नसते. फक्त त्यांनी सांगितलं असं ना त्यांनी मानायचं आणि हेच सगळी परंपरा पुढे चालत आली. पण शास्त्र धर्म आम्ही काही करत नाही. गरज करून तुम्हाला हेच सांगतं शास्त्राने केलं तर तुमच्या त्या आपल्याला गती प्राप्त होणार आहे.
अजूनही तो प्रेतात्मा तिथंच आहे, तो बघतोय सगळं. कोण रडतंय का, कोण मिसरी लावतोय तिथे, कोणाला किती दुःख झालंय, कोणाला किती काळजी होती, की त्याला सगळं कळतं. कारण महाराजांनी तिथून आलंच नाही अजून. सावध राहा. मग म्हणायचं नाही सासू लोकांनी बसली, म्हातारा त्रास देत नाही. त्याचे कारण लक्षात ठेवा. त्याचे कारण कसं आहे, आपण दुखवटा पाळायचा म्हणून पाळतो, नाहीतर आपल्याला खरं सांगू दुःखच राहिलं नाही. पण नका दुःख वाटू देऊ. पण किमान त्या प्रेतात्म्याला तुम्हाला काहीतरी दुःख झालंय असं तरी जाणवून द्या. तुम्ही तसं काहीच करत नाही. पोचून आला नाही की घरी आले की तुमचं लगेच टीव्ही लावता, तुम्ही वाटतं तुमचं तुम्ही चालू आहे. अरे झोप गेला त्याच्याबद्दल किमान गोड कौतुक करावं, त्याच्याविषयी 4 गोष्टी करावं. कारण तो ऐकतो. ज्यावेळेस शरीरातून प्राण बाहेर पडतो, प्रेतात्मा बाहेर पडतो, त्यावेळेस त्याची उंची फक्त अंगठ्या एवढी असते. नीट आहे का? त्याची उंची फक्त अंगठ्या एवढी असते. एवढा असाच ती ज्योत असते, प्राण ज्योत असते, तो प्रेतात्मा असतो. सगळा अंत्यसंस्कार झाला, पहिला दिवस संपला, तो तुमच्याकडे पुन्हा घरी येते. तो तुमच्या घरामध्ये किती दिवस राहतो? द्वितीया तृतीया 3 दिवस तुमच्या घरात आहे. 3 दिवस. मृत दिवसापासून 3ऱ्या दिवशीपर्यंत सावडण्यापर्यंत तो तुमच्या घरात असतो. तुमच्या घरात येण्याची परवानगी असते. तो प्रेतात्मा पुढे जात नाही. 3रा दिवस पूर्ण झाला, 4थ्या 5व्या दिवशी पंचवर्षी फिरायला जाते. हे माझा मित्र चांगला होता, त्याला लई त्रास झाला असेल, रडून रडून त्याला भयानक त्रास झाला असेल, जाऊन बघितलं पाहिजे. आणि हा प्रेतात्मा म्हणा की जावं, अरे माझा मित्र गेला, मला लई त्रास. तुला त्रास काय होतोय? तुला जायचंय का त्याच्याबरोबर? पाणी पिणार होतो आपण तिने आई चालल्यानंतर मला पाणी पिऊन म्हणलं ऍक्शन मध्ये पाणी पिऊन होईल. महाराजा तो प्रेतात्मा बघत असतो, कोण नाही कोणाची कोणी, तुझी घरी कोणी अंती दासी ऐकणारे प्राण्या माझे माझे बनले. वाईट वाटतं त्याला, मी ज्याच्या प्रयत्न केला तो माझा इतका पराकोटीचा मित्र, जीवाचा जीवन सखा. किती दुःख झाले म्हणून बघायला गेल्यानंतर मात्र तो खाऊ पिऊन दंड येते. माझी खरेदी करायची मॉलमध्ये, सेल लागला, 50% फ्री. नाही कोणी कोणाचं, नाही कोणी कोणाचं. प्रेतात्म्याला वाईट वाटतं. 5व्या दिवशी कोणाला जागा घेतो. आता घरात जायची इच्छा राहिली नाही. आता पंचक्रोशीत मित्र, परिवार, नातेवाईक, आकेश, गणगोल यांच्याकडे जायची इच्छा राहिली नाही. पाहिजे या डोळ्यांनी समाज काय, हा समाज काय घडवलेला काही पाहिलं. 5व्या दिवशी आला आणि स्मशानभूमीवर जाऊन बसला. 5, 6, 7, 8, 9 10व्या दिवशी महाराजा पिंडदान होतं. पिंडदानाला जसे पिंड पडल्या जातात, पिंडदानाला त्याच्या नावाने अर्पण केलं जातं. आणि हे सगळं अर्पण करणं आवश्यक आहे. मृत्यूपासून दशक्रियापर्यंत 10 दिवसाच्या प्रत्येक दिवसाचं पिंडदान सांगितलं, रोज करायला सांगितलं. पण महाराजा आम्ही आमच्या काही शास्त्राच्या माध्यमातून आम्ही 10 दिवसाची पिंड एका दिवशी त्याची नाही ठेवा. पिंडदान झालं आणि पिंडदान झाल्यानंतर काकस्पर्श. जसा महाराजा काकस्पर्श झाला, मुक्ती मिळाली, सद्गती प्राप्त झाली असं तुम्हाला सगळ्यांना वाटतं. टाळ्या वाजवतात लोक आणि घरी निघून जाते. ते प्रेतात्मा तिथेच असते. 10व्या दिवशी कुठं जात नाही. ते 10व्याला सुद्धा तिथेच बसलेलं असते. 10वा, 11वा, 12वा पूर्ण झाले महाराजांचे ते दिवस. मग 12 दिवसात तो कुठं जातो हे करण्यासाठी घरात गरुड पुराण वाचत चला. घरात एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर 10 दिवस गरुड पुराणासारखा पावन पवित्र ग्रंथाचं वाचन केल्यानंतर त्या प्रेतात्म्याला सद्गती प्राप्त होती, मुक्ती प्राप्त होती. म्हणून गरुड पुराण घरामध्ये वाचलं पाहिजे. गरुड पुराणी 10 दिवसासाठी 12व्या दिवशी त्याला प्रवास सुरू करा. 12व्या दिवसापर्यंत आकारिका. पहिल्या दिवसापासून 12व्या दिवसापर्यंत 10व्या दिवशी जसं पिंड करायला सुरुवात केली, कणिक मळली जाते, पिंड केले जातात. जसं महाराजा पहिल्या दिवसापासून 10 दिवसापर्यंत एक पिंडदान करायला सांगितलं, तर्पण करायला सांगितलं, तसं तसं अंगठ्याएवढा असणारा प्रेतात्म्याला पहिल्या दिवसापासून एक पिंडदान केल्यानंतर शरीराचा एक भाग प्राप्त होतो.
दुसऱ्या दिवशी पिंडदान केल्यानंतर त्याला दुसरा भाग प्राप्त होतो, तिसऱ्या दिवशी पिंडदान केल्यानंतर तिसरा भाग प्राप्त होतो आणि दशमीच्या दिवशी 10 पिंड पूर्ण केल्यानंतर त्याला पूर्ण शरीर प्राप्त होते आणि त्याची उंची हातभर उंची होते. आता हाताची उंची इतकं प्रेतात बसला. 12व्या दिवशी 11व्या दिवशी त्याला प्रचंड भूक लागते. काय आमच्याकडे 11वा घराची बद्दलच आम्हाला 12वा माहितीच नाही. आम्ही 13वा करतो, काही म्हणतात काही 12वा करतो. पण नीट आहे का, शास्त्र संत गरुड पुराण सांगतं की 12व्या दिवशीच त्या प्रेतात्म्याला तुम्ही केलेला नैवेद्य तो जेवण करतो आणि 12व्या दिवशी तो प्रवासाला निघतो. 13वा किती पूर करा, किती जेवायला करा, खायला तुमचा माणूस त्या प्रेतात्मा नसतो तिथं लिहून ठेवा. 12व्या दिवशी त्याचा प्रवास सुरू झाला. म्हणून 12व्या दिवशी 12 प्रकारच्या भाज्या, 12 प्रकारचं सगळं अन्न, निवेदन, ज्या काही गोष्टी आहेत ते सगळं बनवायचं. आणि एक सांगू, तुम्ही 12व्या दिवशी जेवण देता, दशमीला जेवण देता, त्याच्यातून त्याला शक्ती प्राप्त होती प्रवासात चालण्याची. जर त्या दिवशी त्याला जेवण घातलं ना, उपाशी निघतो महाराज, उपाशी. आता यमाचे दूत आले त्याला न्यायला 12व्या दिवशी. बस कळलं ना तुला? आता माझं 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 करत होता ना. चला पाहुणं, मृत्यूलोक नावाचं घर सोडा, काळाच्या या घरी मनुष्य पावला, माझं माझं म्हणून निघून गेला. तसं महाराजा दोन्हीही जी काही यमाचे दूत आहे ते यमाचे दूत त्या प्रेतात्म्याच्या पायामध्ये साखरदंड घालतात, गळ्यामध्ये साखरदंड घालतात आणि ओढत घेऊन चालतात. प्रवास ऐका किती यमपुरीला जायचे. यमपुरीला रोजचा त्या प्रेतात्म्याला प्रवास कमीत कमी 250 किलोमीटर प्रवास करायचा, 2000 योजने चालायचे. रस्ता तुमच्यासारखा अटल सेतू रस्ता नाही, प्रचंड महाराजा भयंकर रस्ता. त्या रस्त्याला महाराजा जर पाहिलं तर लाल भडक आगीने तापलेला रस्ता आणि तापलेल्या भयानक रस्त्यावर त्या प्रेतात्म्याच्या गळ्यामध्ये दोरखंड साखरदंड बांधले जातात आणि चाक्याचे गोल ओढत त्याला ओढून दिलं जातं, ओढून दिलं जातं. हा प्रवास महाराज सुरू झाल्यानंतर प्रतिमासी पहिला महिना येतो. त्या प्रवासात निघाल्यानंतर, यमाच्या महाप्रवासात निघाल्यानंतर, यमपुरीच्या महाप्रवासात निघाल्यानंतर त्याला ताब्यात मारण करायला अनेक यमदूत त्याच्या पाठीमागे बसलेले. विश्रांती घ्यायला क्षणभर सुद्धा थांबवून देत नाही. त्याची विश्रांती कधी ऐकायची, ज्या दिवशी तो मृत पावला त्या दिवशी त्याच वेळेला त्याची विश्रांती. प्रत्येक महिन्याला मासिक जेवण ज्यावेळेस आपण एखाद्या माणसाला देतो, ते जेवण जेवणारा माणूस जेवत नाही, ते जेवणारा निमित्त असतं, ते अन्न मात्र त्या आपल्याला पोहोचत असतं. महिन्याला जेवण चालू असतं, त्याला मासिक श्राद्ध म्हणतो आम्ही, त्याला चतश्राद्ध म्हणतो आम्ही. पण आमच्याकडे नवीन शास्त्र निघालं. भरणी आत्ता मेला की भरणीला मिळावलं महाराजांनी त्याला. कोणी काढलं हे शास्त्र? कोणी सांगितलं तुम्हाला मिळवलं? अरे भरणी या शब्दाचा अर्थ, भरणी नावाचं एक कामनिक श्राद्ध आहे की ते श्राद्ध गया मातृगया तीर्थ केल्यासारखं पुण्य त्या प्रेतात्म्याला मिळतं, असा त्याचा अर्थ आहे. असा अर्थ नाही त्याचा की भरणीला मिळवले तर पुढच्या महिने त्याला जेवण घालायचं. ज्यांनी त्या माणसाचं पुढच्या जेवणाचं अन्न बंद केलं ना, ज्यांनी त्यांचे महिने बंद केले ना त्या प्रेतात्म्याचे, त्या प्रेतात्मा उपाशी भरून पुढे प्रवास करत गेला. त्या प्रेतात्म्याने ज्यावेळेस यमलोकावर जाईल ना, त्या दिवशी तुम्हाला त्या कुटुंबाला इतका भयानक शाप देईल की ते कुटुंब 7 जन्मापर्यंत कधी पितृदोषातून मुक्त होत नाही.
आज जवळजवळ महाराजा प्रत्येकाला पितरांचा शाप आहे. त्याचं कारण आम्हाला शास्त्र नाही. आम्ही शास्त्राने बांधलं नाही. त्या महिन्याला महाराजा भरणीचा आणि त्या माणसाचा मिळून कुठलाही संबंध दूरपर्यंत नाही. प्रति मासे त्याला जेवू घालायचंय. धर्मशास्त्रानुसार मृत मनुष्याचं वर्ष श्राद्ध झाल्यानंतर भरणी श्राद्ध घालावं असा नियम आहे. आमच्याकडे सगळं उलटच आहे. आमच्याकडे सगळं उलटच आहे. आम्ही आता नाही मनुष्य वेळा की 2-3 महिने झालं की पाहुण्याला बंद सांगतो भरणी आईची या भरणी लागून सगळ्यांनी याचं जेवायची व्यवस्था थोडं सगळं मारायच्या. आता त्या भरणीला मिळवलं काय मिळवलं तुम्ही भरणीला? पुण्य पाप डोंबाल काय मिळवलं तुम्ही भरणीला? कळतंय का आपण काय वागतो, कसं वागतो, आपण किती चुकीचं शास्त्र घेऊन चाललंय? सावध व्हा तुम्ही. तर या सगळ्या कल्पना गरुड पुराण सांगतं या बलगडा आहे. या कल्पना थांबवा आणि पूर्ण वर्ष झाल्याशिवाय भरणी श्राद्ध करता येत नाही. पहिला महिना झाला, माणसाचा प्रवास सुरू झाला. प्रवास सुरू झाल्यानंतर यमाच्या नगरीपर्यंत पोहोचायला 16 महाराज आहेत. 16. त्याच्या पुढे पुरीमध्ये गेल्यानंतर यमपुरीमध्ये पुन्हा 22 वाले. महाराजांवर श्रवणदेव बसलेला असतो तर तुमच्या कानामागे बसलेला आहे. काना खाली कोणाच्या मागे जाऊ नका. माणूस म्हणते काना खाली मारी तुझ्या, ठीक आहे. कानामागे जर मागलं ना महाराज इथं श्रवणदेव बसलेला असतो. लोकांना वाटतं किती लोक पाप पुण्य पाप करताना विचार करत नाही. लोकांना आपलं कोणी बघत नाही. आपण तो बोलतो समजतो, तो बघतो, तो ऐकतो. आणि जे तुम्ही बोलताय ना तो ऐकणारा मागच बसलाय. त्याचं नाव श्रवणदेव. जे तुमचं पाप पुण्याचं चाललंय ना त्याचं नाव चित्रगुप्त. तुमचा एक संबंध ठेवतोय. हे दोन्ही अकाउंट तर आमच्या या देवाच्या स्पेशल आहे. सीए एखादी गोष्ट चोरायची म्हणजे तर चोर अगदी भारी आवाजात बोलतात. चोरायचं असेल तर माणूस काय करते बारीक आवाजामध्ये बोलतो. पण ऐकणारा कानाच्या मागे बसणार श्रवण योगी त्याच्या लक्षात येत नाही. चुकल्या करायच्या असणाऱ्या बाया सुद्धा अगदी बारीक आवाजात बोलतात. तुम्हाला काय वाटतं देवारी काही बोलल्यानंतर कळणार नाही का? कानाला बसले काना खाली टाका वाटत. महाराज तुम्हाला अजून कल्पना नाही. हा प्रवास सुरुवात नाही केली आपण गरुड पुराणाला. आताशी 10 वाजल्या. अजून पहिल्या अध्यायाला हात मी घातला नाही. पुस्तक मांडली बसली हे काही नाही. तुम्हाला जमल ना म्हणजे पुढे काम करायला. मला तुम्ही आमच्या इकडे बिल्डिंग पडली तर महाराज बिल्डिंग खाली गरुड पण मारायचा. पत्रकार पेपर द्यायचा अवघड होईल. गरुड पुराणाची निर्मिती का झाली तुम्हाला कळलं. गरुड पुराण कशासाठी निर्मित झालं हे तुम्हाला कळलं. आता गरुड पुराणाचा पुढचा प्रवास आपण पुढच्या वर्षी पाहू. कारण महाराज आताशी 10 वाजले. सौंदर्याला इतका आनंद झाला म्हणले ते फुटा 10 बंद केलं. आपण गरुड पुराणाचा जो प्रवास आहे आपण पाहिलं की प्रत्येक महिन्यात त्याला जेवायला घालायचे. पुढे पुढे चला 12 महिने त्याला जेवायला गेले तो प्रेतात्मा चांदा योनीमध्ये जातो. वर्ष श्राद्धा वापरतो डायरेक्ट वर्षावर प्रेतात्मा वर्ष श्राद्ध आणि वर्ष श्राद्धाच्या दिवशी लोक पुन्हा म्हणतात आम्हाला
पूर्ण महिना करायचा नाही, 11.5 महिने करा. नाही, बरेच लोक शास्त्रज्ञ आहेत, काही लोक म्हणतात 11.5 महिन्यात करावा लागतो, 12वा महिना करायचा नसतो. या सगळ्या चुकीच्या गोष्टी. 12वा म्हणजे वर्ष श्राद्ध, 12वा महिना म्हणजे त्या त्याच दिवशी वर्ष श्राद्ध करायचे. आता वर्ष श्राद्धाला पिंडदान केलं जातं. वर्ष श्राद्धाचं पिंडदान झालं की त्याचा प्रवास संपतो. या प्रवासामध्ये इतकी मोठी प्रचंड यात्रा आहे. वैतरणा नावाची नदी, की ज्या नदीचं वर्णन आमच्या शरीरामध्ये सगळ्यात घाण अवयवांना मांस त्याच्यामध्ये पडलेलं असतं. त्याच्यामध्ये मगरी आहेत, त्या मगरी महाराजा लोखंडाच्या चोचीच्या मगरी आहेत. आकाशाच्या वर फिरणारे सगळे पक्षी कबुतरासारखे जे आहेत ते लांब चोचीचे पक्षी आहेत. आणि त्यातून तुम्हाला पोहर फुलं जायचंय. ते मांस रक्ताच्या हाडा मासाच्या भयंकर अशा घाणेरड्या प्रचंड भयानक अशा त्या वैतरणा नदीतून प्रवास करायचा आहे तुम्हाला. आणि हा प्रवास जर करायचा नसेल तर जिवंतपणे किंवा मेल्यानंतर त्या माणसाच्या प्रित्यर्थ एक गोदान करावं. ज्यांनी गाई दान केले त्याला तिथे नदीच्या कळाला नाव येते आणि त्यांनी विचारते तू गोदान केलं तर त्या गाई नावे बस. ज्यांनी गोदान केलं नाही त्याला त्यातून प्रवास करायचा आहे. जसा महाराज एखाद्याने गाईदान नाही केले, गोदान नाही केलं, त्याच्यामध्ये वैतरणा नदीमध्ये प्रवेश केला तर मगरी कणाकण महाराजच्या पायी पडून टाकतात. वरून तोचे दर लांब लचक अशा सोडायला तोची वर मान काढलेले टक्कर घालतात. ती नदीचे महाराजा जर पूर आला तर घाणेरड्या विष्ठेचा मलमूत्राचा त्याला पूर येतो. इतकी भयानक अशी ती वैतरणा नदी. आणि या वैतरणा नदीतून प्रवास करून पुढे जायचं. लाल भडक महाराजा तापलेल्या कोळशापेक्षा प्रचंड अग्नी तत्वाच्या असणाऱ्या त्या महाप्रवासावर, त्या महामार्गावर जायचंय. म्हणून कधी कधी त्या मृत माणसाला उपानह दान सांगितलं, चप्पल दान सांगितले. अशा प्रकारे 14 नव्हे तर 16 प्रकारचे दान सांगितले. आपण काय दान करतो? आपण दानच करत नाही. या पितृपक्षामध्ये महाराजाच्या माणसांनी तेल सातू, ऐका, तेल सातू आणि कोरडा शिरा जर ब्राह्मणांना दान केला पाहिजे तर त्या प्रेतात्म्यांना मुक्ती मिळते. या पितृपक्षामध्ये धर्मस्थळावर दान धर्म केलं. सगळ्यात या 15 दिवसामध्ये दानाला अनन्य साधारण महत्व आहे. म्हणून प्रत्येकाने आपापल्या जे काही पूर्वजांच्या तिथी आहेत त्या तिथीनुसार ते दान करा. जर यदा कदाचित एखाद्याला म्हणत असेल आमची चतुर्थी झाली महाराज, पंचमी झाली आमची, सर्व मित्र अमावस्याला सगळ्यांनी येऊन इथं दान केलं तरी चालेल. आता म्हणले आला हिस्सा करायचा तरी म्हणा अजून बोला ना का, बोला ना का, काय मला नाही गेलं तरी बरं कळत नाही. पण दानाचं महत्व सांगतो हे दान करावं. काय दानाचं सांगितलंय? कोरडा शिरा सांगितला, तेल सातू सांगितले. दान त्या ठिकाणी धर्मस्थळावर करावं किंवा विप्रांना, जाणत्या विप्रांना, गरजू विप्रांना दान करावं. सगळ्यात महत्वाचं या पितृपक्षामध्ये दत्त नामाचा जप, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः याचा जप, या 2 जपाने सगळ्या मित्रांना गती आणि मोक्ष प्राप्त करून देतो. म्हणून या पितृपक्षामध्ये सगळ्यात जास्त वर्ष श्राद्ध पूर्ण झालं. वर्ष श्राद्ध पूर्ण झाल्यानंतर त्या प्रेतात्म्याला हातात यम दरबारामध्ये आणलं. कुठं? यम दरबारात आणलं. आत्ताशी तो महाराज आलाय, त्याचा गेट सुरू झाला. काय काय पाप केले याने महाराज कथेमध्ये तंबाखू खाल्ली, हा ना ह्याला. अरे अवघड असते का? इथं मी असून इथं बसलेले असले तर वर बस, कुठलाही कसल्याही प्रकारचा इथं वशिला चालत नाही. कसलाच वशिला चालत नाही, कसलाच नाही. तरी महाराज आमच्याकडे कथा कीर्तन सारख्या पवित्र ठिकाणी माणसं मागं का बसते ते मला आज कळलं. काही गँगच असते इथे, कट्ट्यावरच पाय सोडते खाली. जय विठ्ठल तरी विसरून झालं, ते टाळ्या त्या टायमिंगलाच वाजवते, तो वाजवीत नाही. पाप महाराज काय प्रचंड पाप आहे. माणूस नकळत जाणत अजाणत दिवसभरात 1 कोटीचं पाप करते. किती कोटीचं?
एकच कोटी म्हणतोय. 1 कोटी काही थोडं झालं का बाप? एकच नाही, 1 कोटी. पुण्य किती करते? पुण्य माहितीच नाही आपल्याला. पाप आणि पुण्याची व्याख्या आहे का? पाप पुण्याची व्याख्या आहे का? पाप म्हणजे महाराष्ट्रात एखादी गोष्ट शास्त्राला किंवा एखाद्याचा हृदयाचा म्हणजे त्याची बातम्याचा जीवन जाणणे म्हणजे पाप, आणि एखाद्याचा जीव जाणणे म्हणजे पुण्य. पुढे महाराजा त्याच्या पाप पुण्याचा सगळं वाचन होतं, आणि त्या वाचनानुसार त्याला त्या नरक लोकांमध्ये प्रवेश मिळतो. सगळे माणसं नरकात जातात, सगळे तिकडे जाणार. किती लोक आहेत अशी ऐका की ज्यांना हा प्रवास नाही, ज्यांना हा प्रवास नाही. कोण आहेत लोक ते? ऐका. ज्याने अखंड भगवंताचं भजन केलं, पूजन केलं, नामस्मरण केलं, त्यांना हा प्रवास नाहीये नरकाचा. ज्यांनी गळ्यामध्ये पवित्र अशी रुद्राक्षाचे माळ धारण केले, त्याला यमपुरीत प्रवास नाहीये. ज्यांनी अंतकाळापर्यंत भगवंताचं भजन केलं, अंतकाळात जरी भजन केलं, अजामिळ नावाचा प्रचंड महाभयंकर असा पाप्यातला महापापी, पण नारदाने सांगितलं मुलाचं नाव नारायण ठेवू. शेवटचा क्षण आला जवळ, मुलाला बघायचं होतं, मुखातून नारायण 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 नाव निघालं आणि मृत्युमुखी पडला. यमाचे दूत त्याला घ्यायला आले. विष्णुदूत म्हणले त्या प्रेताला हात लावू नका, तो आमचा माणूस आहे. अंतकाळात त्यांनी भगवंताचं नामस्मरण केलं, त्याला इथे तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही. आणि अंतकाळात केलेलं नामस्मरण आयुष्यभर प्रचंड पाप केलं, इतकं पाप केलं महाराज, इतकं पाप केलं की ज्याला वर्णन सुद्धा करू शकणार नाही, एवढं महाभयंकर पाप केलं. पण अंतकाळात फक्त भगवंताचं नामस्मरण केलं. विष्णुदूतांनी विमानामध्ये बसवून वैकुंठ प्रवास करायचाय तुम्हाला. यमाचा भावना प्राणी पैसे जप करा, नामस्मरण करा, पवित्र रुद्राक्षाची तुळशीची माळ गळ्यात धारण करा, सत्संग करा, चांगले विचार ऐका, चांगले विचार द्या, चोऱ्या करू नका, असत्य बोलू नका, आणि वाईट कोणतीही गोष्ट मनात आणू नका आणि करूही नका. या सगळ्यावर परिणाम वाईट गोष्टीचा कधी हृदयाच्या अंतःकरणात होऊ नये. म्हणून भगवंतांनी ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा सांगतात, तू मनही मीची करे, माझ्या भजनी प्रीत होय, सर्वत्र नमस्कारी मज एकांते. त्या मनावर महाराजा भगवंताचं नामस्मरणाचं जोड लावल्यानंतर तुमच्याकडून कधी पाप मिळणार नाही. मग तुम्हाला तो प्रवास नाही, पण ज्या पाप्यांनी महापाप केले त्यांना तो प्रवास आहे. आणि तो तिथे पोहोचलाय कुठं? गेट पास चालू आहे. झालं, एक एक गेट पास आपल्याला सगळ्यांना घ्यावा लागणार आहे. मग तसा गेट पास महाराजा तिथं मिळाला, आणि मग तिथून महाराजा पुढचा प्रवास 16 आतल्या कुंभी पाक, क्रोंच नगर, वृंदन नगर, आकृंद नगर, अशा प्रकारचे 16 विभाग आहेत यमपुरीत. एक विभाग सांगायला 2 तास कमीत कमी मला द्या. या यममार्गावर जायचं कसं? यमपुरीमध्ये तुम्हाला पोहोचायचं नसेल, या महाभयंकर यात्रेमध्ये तुम्हाला जायचं नसेल, एक करा, मी सांगतो माझा ऐका, माझं जर ऐकलं ना, मी सांगितलेलं सूत्रावर जर का तुम्ही प्रवास केला ना, तर जगाचा मालक दूध नाही पाठवणार, स्वतः मालक जगाचा मालक तुम्हाला न्यायला येतात. हे मी स्वतः अनुभवलेला प्रसंग आहे. काहीच आम्ही उभयंताने केलं नाही,
आम्ही फक्त आणि फक्त जगाच्या मालकाची चाकरी करतोय आणि त्यांचं नाव प्रामाणिकपणे घेतोय. तुमची शुद्ध भावभक्ती अंतकंद रसना जगाचा स्वतः मालक तुम्हाला न्यायला येतात. बाकी प्रवास ज्याचा त्याच्यापाशी. तुम्हालाही वाटतंय ना की आपल्या मालकानेच आपल्याला न्यायला, काय करा, तुम्ही स्वामींची चिंता करा. महाराज तुमची चिंता करते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ